महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे आजपासून 17 ऑगस्ट पर्यंत साखळी उपोषण महावितरण विभागीय कार्यालय रत्नागिरी समोर करण्यात येत आहे। या उपोषणाला भारतीय मजूर संघाचा पाठिंबा आहे। तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न नुसार कंत्राटदार विरहित रोजगार व नोकरीची सुरक्षा द्यावी। तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र किमान वेतन श्रेणी व वेतनवाढ देण्यात यावी। आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ, मी जिल्हाध्यक्ष जयेंद्र ठोळ। आमचं हे आता अमरण शाखे उपोषण चालू झालं आहे। आमचा जो दुसरा टप्पा चालू झाला आहे आता आंदोलनाचा, आमचे 1 ते 5 टप्पे आहेत। आज दुसरा जो टप्पा चालू झाला आंदोलनाचा आमचा, तो आजपासून आमचा साखळी उपोषणाचा टप्पा चालू झाला आहे। आणि सुरुवातीचा जो 1 नंबरचा टप्पा होता, त्याच्यामध्ये आमदार, खासदार किंवा मंत्री महोदय असतील त्यांना पत्रव्यवहार करणे किंवा शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करणे, त्या गोष्टी आम्ही पहिल्या टप्प्यात सर्व पूर्ण केल्या। तर हा जो टप्पा आहे आमचा, तो आमच्या प्रलंबित ज्या काही मागण्या आहेत आणि ऊर्जा मंत्र्यांनी जे काय आम्हाला आश्वासनं दिले, तर त्याच्यामध्ये 60 वर्षापर्यंत जो जॉब सिक्युरिटी आहे ही आपल्या कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे। आणि जी पगारवाढ आहे, जे आता संघटित कामगारांची जशी पगारवाढ झाली त्याप्रमाणे आमची पगारवाढ व्हायला हवी, हे एवढी आमच्या दोन भूमिका आहेत, त्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात। याच्यासाठी हे साखळी उपोषण चालू झालं आहे। ते जर त्यांनी पूर्ण नाही केल्यात तर आम्ही येत्या 24 तारीखला, येत्या 20 तारीखला आपल्या ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत, मंत्री महोदय, त्यांच्या बंगल्यावरती तिथे आम्ही बाजूला जाऊन साखळी उपोषण करणार आहेत, ठिय्या आंदोलन करणार आहेत। त्याच्यानंतरसुद्धा त्याच्यातून जर काय गोष्टी म्हणजे जर काय निर्णय निघालेत नाहीत, तर ह्या येत्या 24 तारीखला आपल्या राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती सुद्धा आपण पायी मोर्चा काढून, रेशीम बागेत पायी मोर्चा काढून तिथेसुद्धा अमरण उपोषण आपले जे केंद्रीय पदाधिकारी आहेत ते बसून तिथे अमरण उपोषण करणार आहेत। आणि ते बेमुदत आंदोलन असणार आहे आपलं। याची मला वाटतं शासन म्हणून सगळ्यांनी दखल घ्यावी। बरंचसं आता हे पावसाळी सीझन आहे, त्याच्यामुळे लोकांचं बरंचसं नुकसानसुद्धा होणार आहे। आणि जवळजवळ महाराष्ट्र हा अंधारात येणारच आहे, कारण काही लोक निर्मितीची सुद्धा आमच्यासोबत आहेत। त्यामुळे तिन्ही कंपन्या जरी एकत्र नसल्या तरी पण काही लोक त्याच्यातले आपल्यात आहेत। या दोन्ही कंपन्यांचे जे काय आता हे आंदोलन आहेत, त्याच्यात जे काही लोक कर्मचारी सगळे सहभागी झाले, त्याच्यात लोकांचं नक्कीच नुकसान होणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।